नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता इथे जीवा शारदाताईंना खाऊ घालत असतो, परंतु शारदाताई काही जीवाच्या हातून खायला तयार नसतात. जीवा म्हणतो, आई अहो काय झालंय, माझ्या हातून खायला एवढा संकोच काय करताय? अहो मी सुद्धा तुम्हाला तुमच्या मुलासारखाच आहे ना, आहे की नाही? तर आता शारदाताई म्हणतात हो पण. तर आता जीवा म्हणतो मग ज्यावेळी मी इथे होतो त्यावेळी मला आईची प्रचंड आठवण येत होती आणि त्यावेळी तुम्ही स्वतःच्या हाताने मला खाऊ घातलं होतं, आठवते की नाही तुम्हाला? आता शारदाताईंना तो क्षण आठवतो. जीवा म्हणतो त्यावेळी मी आणि माझी डार्लिंग इथे अगदी बिनधास्त होतो, पण ही नाही या माझी त्यावेळीची डार्लिंग रिक्षा होती. तर नंदिनी म्हणते हो तुमची डार्लिंग रिक्षा आणि तुमचा तो मित्र गुड्डू. असं म्हणत आता जीवा आणि नंदिनीला ते जुने क्षण आठवतात. जीवाला गुड्डूने दिलेली साथ आठवते आणि गुड्डूसोबतची मैत्री हे सर्व क्षण जीवाला आठवत असतात. सोबत केलेली मज्जा मस्ती हे सर्व क्षण आठवतात. जीवा म्हणतो अरे हां, हमारा दोस्त, हमारा जिगरी दोस्त गुड्डू. असं म्हणत आता जीवा शारदाताईंना सूपही देत असतो. शारदाताईंना खुश ठेवण्यासाठी नंदिनी आणि जीवाचे प्रयत्न चालू असतात. आता जीवा गुड्डूच्या भाषेत बोलत शारदाताईंना हसवण्याचा प्रयत्न करत असतो आणि शारदाताईंना खाऊही घालत असतो, त्यांची काळजी घेत असतो. हे पाहून नंदिनी जीवाकडे पाहत असते. आता ते सर्व क्षण शारदाताईंनाही आठवतात. शारदाताई म्हणतात खरंच ते खूप सुंदर दिवस होते. म्हणजे त्यावेळी नंदिनी तू थोडी नाराज होतीस, परंतु मला आणि जीवाला चांगलंच माहीत होतं की हा अबोला जास्त दिवस जास्त काळ नाही टिकणार, त्यामुळे आम्हाला या सगळ्याबद्दल अगोदरच माहीत होतं. तर जीवा म्हणतो आता तर अजून सुंदर आहे, कारण आमचं जग हे खरंच खूप सुंदर आहे, आमचं वर्ल्ड आहे वर्ल्ड. तर शारदाताई म्हणतात वर्ल्ड, तुमचं जग तुमचं कुटुंब आहे हे माहीत आहे ना जीवा तुम्हाला? आता तुम्ही एकत्र आहात तुमच्या जगाच्या विरुद्ध, म्हणजे तुमच्या घरच्यांच्या विरुद्ध. याचंच मला वाईट वाटतंय. माझ्या डोक्याला नुसता भुंगा लागून राहिला आहे. असं वाटतं तुमचं ते खोटं पोट मला सापडलंच नसतं ना, तर खरंच बरं झालं असतं. आता मात्र नंदिनीलाही खूप वाईट वाटतं. नंदिनी जीवाला म्हणते वडीलधारी म्हणतात ते उगाच नाही जीवा, एक खोटं दुसऱ्या खोट्याचं बोट ठरून येतं. म्हणजे या सगळ्या खोट्याची सुरुवात तर मी केली आहे. सगळ्यात पहिलं खोटं बोललो ते आपण प्रेग्नेन्सीचं, आणि ते लपवण्यासाठी आपल्याला खोटं पोट आणावं लागलं, ते दुसरं खोटं. आणि आता तर हा सरोगसीचा विचार जो मनात आलाय आणि ते आपण सत्य सगळ्यांपासून लपवतोय, म्हणजे ते अजून एक खोटं. म्हणजे अजून आपण किती खोटं बोलणार आहोत घरच्यांसोबत. आणि या सगळ्यामध्ये जीवा माझी आई भरडली जाते आणि मी नंदिनी देशमुख, जिला खोटं अजिबात सहन होत नाही, ती खोट्याचं समर्थन करत नाही, ती आज खोट्याचा भार घेऊन जगते, ती खोट्याचा भार घेऊन चालते. हे सगळं काही मी कसं करू शकते? या सगळ्यामुळे नंदिनीला खूप त्रास होत असतो. जीवा नंदिनीला शांत करतो आणि म्हणू लागतो नंदिनी तू शांत हो बरं, तू या सगळ्याचा अजिबात त्रास करून घेऊ नकोस, आणि या सगळ्यात तू एकटी नाही आहेस, मी सुद्धा तुझ्यासोबत भागीदार आहेच ना. तर नंदिनी म्हणते नाही जीवा, ज्यावेळी आरशात आपण स्वतःची नजर स्वतःच्या नजरेत पाहतो त्यावेळी मात्र स्वतः त्या नजरेतच उतरलेले असतो. त्यावेळी आपल्याला कळतं की आपण किती चुकतोय. त्यावेळी मात्र आपण एकटेच असतो. गुड नाईट म्हणून कूस वळवल्यानंतर सुद्धा आपण एकटेच असतो. या सगळ्याची सुरुवात मी केली आहे. सगळ्यात पहिलं खोटं मी बोलले आहे. या सगळ्याला माझ्यामुळेच तर सुरुवात झाली आहे. खोटेपणा मीच सुरुवात केला, पण या सगळ्याची झळ मात्र माझ्या बिचाऱ्या आईला बसतेय. काव्याचं खोटं लपवताना सुद्धा आई हॉस्पिटलला जाऊन आली होती जीवा. मग आता तर मला कळतच नाहीये की मी काय करू. एकीकडे काव्याची प्रेग्नेन्सी आहे, तर दुसरीकडे आईची तब्येत, आईची काळजी वाटते. मी हे सगळं काही कसं सावरू, कसं काय करू, मला काहीच कळत नाहीये जीवा. पण नाही जीवा, आता बस झालं, माझं ठरलंय. आपण आता इथून घरी गेल्यानंतर सगळ्यांना सगळं सत्य सांगायचं. अगोदर मी काव्याला सांगते, सगळ्यांना सत्य सगळं सांगून मोकळं व्हायचं. आता कुठलंच सत्य लपवून ठेवायचं नाही, कोणाशी काहीच खोटं बोलायचं नाही, काव्याशी सुद्धा नाही. तर शारदाताई आता नंदिनीला थांबवत म्हणतात नाही नाही बाई, आता नाही, आता नको. असं म्हणत असताना शारदाताईंना खूप त्रास होत असतो. जीवा त्यांना आधार देत असतो, त्यांना शांत करत असतो. परंतु या सगळ्यामुळे शारदाताईंच्या तब्येतीवर झालेला परिणाम नंदिनीला अजिबातच पाहवत नसतो.
आता नंदिनी शारदाताईंना म्हणते, आई तू स्वतःची काळजी घे प्लीज, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, मी काव्याची काळजी घेईन, मी आहे ना. तर आता जीवा म्हणतो, हो हो आम्ही सर्वजण आहोत, आम्ही कोणाला काही सत्य सांगणार नाही आणि नंदिनी कोणाला काहीच सांगणार नाही असं म्हणत आता जीवाच हे सत्य लपवण्यासाठी नंदिनीला साथ देत असतो. हे पाहून नंदिनीलाही धक्का बसतो. नंदिनीने हे सगळं सत्य सांगायचं ठरवलेलं असतं, पण आता जीवाच या सगळ्यापासून नंदिनीला थांबवत असतो. जीवा नंदिनीला म्हणतो, हे बघ नंदिनी, तू काव्याला काहीही सांगणार नाहीयेस, कारण तू जर काही सांगायला गेलीस ना तर ढसाढसा रडायला लागेल काव्या, तिला हे सगळं काही सहन होणार नाही. आता नंदिनी या सगळ्या गोष्टींचा विचार करते तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं काव्या खूप रडत असते. नंदिनी तिला सावरत असते आणि म्हणू लागते, काव्या तू अगोदर शांत हो बरं, तू अजिबात रडायचं नाही. अगं काव्या, होतं असं कधी कधी, अगं सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात असं म्हणत नंदिनी काव्याला समजावत असते. तर काव्या नंदिनीला म्हणते, काय बोलतेस ताई तू, खरं तर माझा विश्वासच बसत नाहीये की आज काय झालंय त्यावर. अगं हे होणंच शक्य नाहीये आणि तेही माझ्याकडून. ताई अगं मी फेल झाली आजची एक्झाम. आता हे ऐकून घरातील सर्वांनाच धक्का बसतो. या सगळ्यामुळे काव्याने स्वतःला खूप त्रास करून घेतलेला असतो. तर मिथुन काका काव्याला म्हणतात, अगं कोण बोललं की तू नापास झाली आहेस, अगं तू फक्त काटावर पास झाली आहेस, त्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेण्याची काहीच गरज नाहीये. मानिनीताई मिथुन काकांना शांत राहायला सांगत असतात. तर मिथुन काका म्हणतात, वहिनी तुम्हाला म्हणून सांगतो, मी 10वीला होतो ना त्यावेळी 6 पैकी 5 विषय गेले, मग मला सांगा त्यावेळी मी काय करायला हवं होतं. तर इकडे नंदिनी काव्याला समजावत म्हणते, काव्या अगं तू तर सगळा अभ्यास केला होतास ना, मग हे असं कसं झालं. तर काव्या नंदिनीला म्हणते की बाकीच्याच गोष्टी डोक्यामध्ये चालू होत्या ना आणि त्यामुळेच माझा परीक्षेकडे लक्षच लागत नव्हता. पेपर लिहत असताना त्याच सगळ्या गोष्टी डोक्यात येत होत्या. तर आता जीवा काव्याला विचारतो की कोणते विचार. तर आता काव्या म्हणू लागते, हेच की माझी डिलिव्हरी आणि त्यात माझी मेन्सची एक्झाम, हे सगळं काही डिसेंबर महिन्यातच आहे. आणि त्यात आईंनी सुद्धा मला सांगितलं की पार्थच्या वेळी ज्यावेळी त्या प्रेग्नेंट होत्या त्यावेळी त्यांना त्यांच्या बहिणीचं लग्न अटेंड करता आलं नाही, त्यावेळी त्यांना डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आलं. आता हे सगळं काही मानिनीताईंना आठवतं आणि त्यांना बोलल्याचा पश्चातापही होतो. आणि काव्या म्हणू लागते, आणि मला याच गोष्टीची काळजी वाटत होती, कारण त्यावेळी आईंनी बाळाला निवडलं आणि तशीच जर वेळ माझ्यावर आली तर, आणि माझी एक्झाम असताना मी काय करायचं आहे, मी नक्की कोणाची निवड करायची आहे, या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात चालू होत्या. या सगळ्या गोष्टींमुळे मला ताई काही सुधरतच नव्हतं गं. आणि त्यात आपले ड्रायव्हर दादा लेट आलेत, या सगळ्या गोष्टी एकत्र झाल्यात आणि माझं डोकं, माझा विचार त्यातच गुंतून गेला. मी काय करू, मला काहीच समजत नव्हतं गं ताई असं म्हणत काव्या खूप रडत असते. आता काव्याची ती अवस्था पाहून पार्थलाही खूप वाईट वाटतं. पार्थ काव्याच्या बाजूला बसतो, तिला आधार देतो आणि म्हणू लागतो, काव्या प्लीज या सगळ्या गोष्टीचा विचार सोडा आणि तुम्ही शांत व्हा. आता काव्याची ती अवस्था पाहून पार्थ चिडतो आणि मानिनीताईंना म्हणतो, आई तुला काय गरज होती ग असल्या काहीतरी स्टोऱ्या सांगायची असं म्हणत पार्थ आपल्या आईवर आवाज चढवतो. हे पाहून मानिनीताई आणि तिथे सर्वांनाच धक्का बसतो. तर काव्या म्हणते, पार्थ अहो. आता मानिनीताईंना सुद्धा खूप वाईट वाटतं. मानिनीताई पार्थला म्हणतात, अरे पण तू सुद्धा तिथे होतासच ना, आपण सहज गप्पा मारत होतो. आता पार्थ काही बोलणार तर वसू आत्या म्हणतात, पार्थ तू बायकोच्या इतका आहारी गेलायस की आता आईला उलटून बोलणार, आईला उलट उत्तर करणार आणि तिच्यावर आवाज चढवणार. तर मानिनीताई वसू आत्यांना शांत करत म्हणतात, ताई. तर वसू आत्या म्हणतात, ताई काय ताई चाललंय, गेली तुझी मुलं हातून गेली असं म्हणत वसू आत्या काही बोलायचं थांबत नसतात आणि त्यांना मिळालेला मुद्दा त्या मात्र उचलून धरतात. तर मिथुन काका म्हणतात, अरे पार्थ वहिनी गमती गमतीत बोलून गेल्या असतील, तू त्यांना काय बोल लावतोयस. तर पार्थ म्हणतो, मी तिला बोल लावत नाहीये, ड्रायव्हरला जर बोलवायचं होतं तर सकाळपासूनच बोलवायचं होतं, अचानक बोलवल्यानंतर त्याला यायला वेळ लागणारच ना, आणि मग सगळं काही असं होतंच. तर काव्या आता पार्थला शांत करत म्हणते, काय बोलताय तुम्ही, प्लीज जरा शांत व्हा. तर जीवा म्हणतो, अरे असं काय करतोयस दादा, काव्याच्या काळजीनेच आईने हा निर्णय घेतला असेल ना. तर वसू आत्या म्हणतात, हेच हेच म्हणते मी, काव्याच्या काळजीने हिने गाडी घोडे जुंपायलाही घेतलेत आणि त्याला मी म्हटलं की नंदिनी उन्हातानाची धावत पळत बाहेर पडली आहे, त्यावेळी मात्र हिला नंदिनीची काळजी वाटली नाही असं म्हणत वसू आत्या आता नंदिनीच्या समोरच मानिनीताईंनी भेदभाव केला असं दाखवून देत असतात. आता मात्र मानिनीताईंना खूप वाईट वाटतं. मानिनीताई नंदिनीला प्रश्न करत म्हणतात, नंदिनी अगं तुलाही असं वाटतंय का गं,
खरंच असं जर वाटत असेल तर मी खरंच तुझी मनापासून माफी मागते. काव्याच्या तब्येतीकडे लक्ष देता देता माझं तुझ्याकडे दुर्लक्ष होतोय का? तुझ्या प्रेग्नेन्सीकडे दुर्लक्ष होतोय का? तुझ्या तब्येतीची माझ्याकडून विचारपूस केली जात नाहीये का? मी तुझी काळजी घेत नाहीये का? तुलाही बाळा असंच वाटतंय का? मानिनीताईंना खूप वाईट वाटत असतं. वसवत्यांच्या ह्या बोलण्यामुळे मानिनीताईंचं मन दुखावलेलं असतं आणि त्या रडतच नंदिनीची माफी मागत असतात. हे पाहून नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी म्हणते, आई हो तुम्ही. मानिनीताई नंदिनीला म्हणतात, तसं असेल तर प्लीज मला सांग. मी खरंच अगदी हे सगळं काही दुजाभाव वगैरे नाही करत आहे ग. माझ्या हातून चुकून जर काही घडत असेल तर त्याची मला जाणीव करून दे हा नंदिनी प्लीज. आता मात्र नंदिनी मानिनीताईंकडे जाते आणि म्हणू लागते, आई हे काय करताय तुम्ही? हात का जोडताय? माझ्या मनात असा विचार आला सुद्धा नाही आणि येणार सुद्धा नाही. आई तुम्ही कोणातच कधीच भेदभाव केला नाहीये, त्यामुळे प्लीज असा विचार नका करू. मी तुमच्याकडे अशी तक्रार केली आहे का कधी? मानिनीताई म्हणतात, नाही पण बाळा. तर नंदिनी म्हणू लागते, आई अहो मग या विचारात तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय आणि तुम्ही कोणाचं ऐकताय? या वसुआत्यांचं? आणि काय वसुआत्या? तुमच्या डिक्शनरीत काळजी हा शब्दच नाही आहे का? आता मात्र वसुआत्यांना धक्काच बसतो. नंदिनी म्हणते, तुमच्या डिक्शनरीत ना 2च शब्द आहेत, डिवाइड आणि रूल. असं म्हणत आता नंदिनी खूप चिडलेली असते, कारण मानिनीताईंना झालेला त्रास नंदिनीला अजिबातच सहन होत नसतो. फोडा आणि राज्य करा, पण वसुआत्या एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही आमच्यात कितीही फूट फाडण्याचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा त्याचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. तुम्हाला वाटत असेल की तुमच्या अशा वागण्यामुळे आमच्यामध्ये मतभेद निर्माण होतील आणि भगदाड पडेल, तर तसं काहीही होणार नाही. साधं भोगसुद्धा आम्ही पडू देणार नाही. असं म्हणत आता नंदिनीने ठणकावून वसुआत्यांना चांगली चेतावणी दिलेली असते आणि त्यांना अगोदरच सावध केलेलं असतं. आता नंदिनी मानिनीताईंना म्हणते, आई खरंच असा विचार माझ्या मनात आला नाही आणि येणार सुद्धा नाही. मला कळत नाहीये का की तुम्हाला माझी सुद्धा काळजी आहे? अहो त्या दिवशी दिवसभर गॅसकडे उभं राहून तुम्ही माझ्यासाठी नाचणीचे लाडू केलेत की नाही आई? हे सगळं काही तुम्ही माझ्यासाठीच केलं ना? त्या दिवशी आनंद निवासला जात असताना डबाभर रव्याची खीर माझ्यासाठी दिली. कोणी दिली? तुम्हीच दिलीत ना? हे सगळं काही तुम्ही माझ्यासाठी केलात. मग माझ्या मनात असा विचार का येईल? मी असं का समजेन की तुम्हाला माझी काळजी नाही आहे? माझ्या मनात हा विचार कधीच येणार नाही. त्यामुळे प्लीज आई तुम्ही असं काहीही समजू नका. असं म्हणत आता नंदिनी मानिनीताईंचे अश्रू पुसते आणि म्हणू लागते, आई अगोदर रडायचं थांबवा बरं. असं म्हणत नंदिनीने आता मानिनीताईंना समजावलेलं असतं. आता जीवा पार्थलाही मानिनीताईंची माफी मागायला सांगतो. त्यावेळी आता काव्यासुद्धा पार्थला एक धपाटा घालते आणि म्हणू लागते, जा ना. तर आता पार्थ मानिनीताईंच्या समोर जातो आणि कान पकडत माफी मागत म्हणतो, सॉरी. तर मानिनीताई पार्थकडे थोडं दुर्लक्ष करतात. तर आता पार्थ गुडघ्यावर बसतो आणि मानिनीताईंची माफी मागतो. मानिनीताई म्हणतात, आता पुरे ना. असं म्हणत मानिनीताई आता पार्थला जवळ घेतात. पार्थ प्रेमानेच आपल्या आईला मिठी मारतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा माफी मागतो. आता सर्वच जण पुन्हा एकदा एकत्र आलेले असतात आणि आता पुन्हा एकदा वसुआत्या मात्र एकट्या पडलेल्या असतात. आता सर्वच जण खूप खुश असतात. तर मिथुन काका म्हणतात, वसुताई आता आम्हा सगळ्यांची दिलजमाई झाली आहे, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता. आता मात्र सर्वच जण वसुआत्यांकडे पाहतात, कारण पुन्हा एकदा वसुआत्यांना काव्या आणि नंदिनीने दाखवून दिलेलं असतं की आम्ही संपूर्ण कुटुंब एकत्र आहोत. कितीही तुम्ही आमच्यामध्ये मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न केले तरीसुद्धा ते शक्य नाही. आता काव्या खूप चिडते आणि म्हणू लागते, खरं तर या वसुआत्यांना दिवसातील एकदा तरी कोणाचं तरी डोकं खाल्ल्याशिवाय शांतता मिळत नसते. पार्थ खरं तर तुमचंच चुकलं. तुम्ही आईंवर का चिडलात? तुम्ही खरं तर वसुआत्यांवरच चिडायला हवं होतं. तर आता इकडे शारदाताईंनी जीवाच्या मोबाईलवर मेसेज पाठवलेला असतो की नंदिनीने अजून तर कोणाला सत्य सांगितलं नाही आहे ना? नंदिनीला प्लीज सांगा की एवढ्या सत्य कोणालाही सांगू नकोस. आता जीवा तो मेसेज नंदिनीला दाखवतो. तर इकडे पार्थ म्हणू लागतो, खरं तर माझंच चुकलंय. मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हालाच ओरडायला हवं होतं. तर आता काव्या म्हणू लागते, मी काय केलं आहे? तर पार्थ म्हणतो, काय केलं आहे? तुमचा स्वतःच्या मनावर ताबा नाही आहे का? तुमच्या मनावर कंट्रोल नाही आहे का काव्या? कोणी काहीही सांगितलं तर तुमच्या मनाचा तोल कसा काय जातो? मनावर कंट्रोल नको आहे का? समजा उद्या मेन्सची एक्झाम असेल आणि त्यावेळी जर तुम्हाला कोणी वेडवाकडं सांगितलं, तुमच्या मनात जर कोणी एखादी गोष्ट भरवली किंवा एखादी बातमी जर तुम्हाला कळाली किंवा एक्झामला जात असताना दरड कोसळली, तर झालं, एक्झामचे 3 तेरा वाजले. म्हणजे आज जी परिस्थिती झाली तीच त्यावेळी सुद्धा होणार आहे का?
तर मिथुन काका पार्थला म्हणतात, पार्थ आय ॲग्री विथ यू. खरं सांगू का काव्या, अगं तू आता IAS होणार आहेस ना, मग तू कशी मनाने अशी कणखर व्हायला हवीस. तर काव्या म्हणते, कळलं, सगळं काही मला मान्य आहे, मी IAS होणार आहे, मला कणखर व्हायला पाहिजे, कारण माझा जॉबच तसा आहे, सगळं काही मान्य आहे मला. मी तर खूप गोष्टी ऐकल्या आहेत, म्हणजे काही ठिकाणी मुलं तर आपल्या बाबांच्या वडिलांच्या चितेला अग्नी देऊन सुद्धा परीक्षेपर्यंत पोचलेले आहेत. इथे कितीतरी बायका, कितीतरी स्त्रिया आपल्या मुलांना आजारी असताना सुद्धा त्यांची काळजी घेऊन परीक्षेपर्यंत गेलेल्या आहेत. कधी कधी त्यांना त्या अवस्थेत सोडून सुद्धा त्या त्यांच्या ड्युटीवर आल्या आहेत. या सगळ्या गोष्टी मी ऐकल्या आहेत, तरी सुद्धा मी कणखर होण्याचा प्रयत्न करते आहे ना. खरंच सांगते की मी स्वतःला या सगळ्यातून सावरण्याचा, कणखर होण्याचा प्रयत्न करते. पण या अवस्थेत माझ्या हार्मोन्समध्ये बदल होत आहेत, माझे मूड्स चेंज होत आहेत, ते सुद्धा तुम्ही समजून घ्या ना. असं म्हणत आता काव्या सगळ्यांना आपल्यालाच समजून घेण्याची रिक्वेस्ट करत असते. तर मानिनीताई काव्याला म्हणतात, हो हो, आम्ही सर्वच जण तुला समजून घेतो आहे. अगं खरंच आम्हा सगळ्यांना तुझी काळजी वाटते. तू या सगळ्याचं टेन्शन घेऊ नकोस बरं, तू शांत बस, आम्ही सगळेच जण घेऊ तुला समजून. आता पार्थ काही बोलायला पुढे येणार, तर मानिनीताई पार्थला म्हणतात, आता कोणी हिला काहीही बोलणार नाहीये. तर त्यानंतर पार्थ आता नंदिनीला म्हणतो, कोणी हिला काहीही बोलणार नाहीये. तर त्यानंतर नंदिनी जीवाला म्हणते की कोणी हिला काहीही बोलणार नाहीये. तर जीवा मिथुन काकांना म्हणतो की कोणी हिला काही बोलणार नाही. आता मिथुन काका कोणाला सांगायला जाणार, तर मिथुन काकांच्या मागे कोणीच नसतं. आता सर्वच जण हसू लागतात, सर्वच जण काव्याची काळजी घेत असतात. मानिनीताई म्हणतात, बघितलं की नाही, सर्वच जण तुझ्या सोबत आहेत, कोणीही तुला काही बोलणार नाही. बरं, आता मी जरा जेवणाचं बघते, असं म्हणत मानिनीताई तिथून निघून जातात. नंदिनी म्हणते, मी सुद्धा येते मदतीला. तर आता जीवा म्हणतो, माझी एक ऑनलाईन मीटिंग आहे, मी आलोच. असं म्हणत जीवा आपल्या खिशातील मोबाईल काढतो आणि तिथून निघून जातो. परंतु त्याच वेळी जीवाच्या खिशात असणारा कागद खाली पडतो. आता काव्या ते पाहते आणि काव्या पाहते तर तिथे कोणीच नसतं, आणि म्हणून काव्या तो कागद हातात घेते, तर तो मेडिकलचा रिपोर्ट असतो. तो पाहून काव्याला धक्काच बसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की नंदिनी जीवाला म्हणते, करायला गेलो एक आणि होतं मात्र भलतंच. म्हणजे मी ठरवलं होतं की आल्यानंतर काव्याला या मिसकॅरेजबद्दल हिंटरी द्यावी, परंतु काहीच शक्य झालं नाही. म्हणजे मी ज्यावेळी घरी आले त्यावेळी तर ती रडतच होती, मग तर मला कोणत्याच गोष्टी तिला सांगताच आल्या नाहीत. तर जीवा म्हणतो, मला तर वाटलं की तू सगळं काही सांगून टाकलंयस, पण मला एक गोष्ट कळत नाहीये की हे सगळं काही नक्की काय चालू आहे. म्हणजे सत्य न सांगता येणं हे सुद्धा काही नशिबाचे खेळच आहेत का, की नशिबाचे काही धागेदोरे आहेत. तर नंदिनी म्हणते, हो ना, मी सुद्धा त्याच प्रश्नाचं उत्तर शोधते, मला सुद्धा या सगळ्याचा शोध घ्यायचाच आहे. परंतु जीवा, तुम्ही तोपर्यंत आईला सांगा की मी आणि तुम्ही काव्याला अजून काहीही सांगितलेलं नाहीये, आपण काव्याला सत्य सांगितलंच नाहीये. तर त्याचवेळी काव्या त्या ठिकाणी येते आणि नंदिनी आणि जीवाला जाब विचारत म्हणते, काय सांगितलं नाहीये तुम्ही मला, काय लपवताय तुम्ही माझ्यापासून, तुम्ही कोणती गोष्ट लपवताय का माझ्यापासून. आता मात्र नंदिनी आणि जीवा शांतच होतात. तर काव्या म्हणू लागते, प्लीज लपवलं असेल तर सांगा, कारण तुम्ही जरी सांगितलं नाही ना तरी सुद्धा मला आधीच कळलंय. आता हे ऐकल्यानंतर जीवा आणि नंदिनीला धक्काच बसतो, ते घाबरून जातात. आता नंदिनी आणि जीवा काहीच बोलत नसतात. तर काव्यामध्ये नेहमीचंच झालंय ना हे आता, म्हणजे आईबाबांना काही झालं तरी सुद्धा ते मला कळायला नको का, म्हणजे मी धाकटी आहे, म्हणजे मला सगळ्या गोष्टी उशिरानेच कळायला हव्यात का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मला सांगायच्याच नसतात का, म्हणजे तुम्ही ताई दादा सॉल्टेड असता. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असतात, सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला सगळं माहीत असतं, पण तुम्हाला मात्र आम्हाला सांगायचं नसतं का, तर मी धाकटी आहे म्हणून, मी लहान आहे म्हणून का. असं म्हणत काव्या तो कागद दाखवते आणि म्हणू लागते, काय हे, पेशंट नेम, आईचं नाव, पडलंय कुठनं हे, जीवाच्या खिशातनं, काय झालंय काय आईला, तुम्हाला मला सांगायचं आहे की नाही. असं म्हणत आता काव्य खूप पॅनिक होते, तिलाही तिच्या आईची काळजी वाटत असते. तर जीवा म्हणतो, चोरउटीच्या दिवशी त्यांची खूप दगदग झाली, त्यांना थोडा विटनेस आला आणि म्हणून ही सगळी काही मेडिसिन. तर आता काव्या म्हणते, म्हणजे तू तिला डॉक्टरकडे घेऊन गेलास, तू तिला औषधं आणून दिलीस आणि आईने तुला सांगितलं की याबद्दल काव्याला काही सांगू नको, तिला त्रास होईल, हो ना, आणि म्हणूनच तुम्ही मला काही सांगितलं नाही. नंदिनी म्हणते, खरं तर आम्ही तुला सांगायलाच आलो होतो, परंतु काय करणार, तू तर अगोदरच भोंगा पसरला होतास की मार्क्स कमी पडले म्हणून. तर काव्या म्हणते, साहजिकच आहे, आत्तापर्यंतच्या प्रत्येक परीक्षेत मी टॉप केलंय, मग आता अचानक जर मला इतके मार्क्स कमी पडले तर मला त्रास तर होणारच ना, या सगळ्याचं वाईट वाटणारच ना.
असं म्हणत काव्या रागाने तिथून बाहेर पडते. नंदिनी काव्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु काव्या काही थांबत नाही. आता काव्या शारदाताईंना फोन करायला घेते. शारदाताई पाहतात तर काव्याचा फोन आलेला असतो. शारदाताई मनाशीच म्हणतात की नंदिनीने काव्याला तर काही सांगितलं नसेल ना, असा विचार करत ते आता काव्याचा फोन उचलतात. काव्या आता शारदाताईंना म्हणते, कळालंय मला सगळं काही. तर शारदाताई म्हणतात, कशाबद्दल बोलतेस तू? तर काव्या म्हणते, तू जे म्हणाली होतीस ना नंदिनी ताईला की काव्याला सांगू नकोस, तिला त्रास होईल, या सगळ्या गोष्टी मला कळाल्या आहेत. तर शारदाताई म्हणतात, अगं पण. तर काव्या म्हणते, काय झालंय? तुम्ही मला काहीच का सांगत नाही आहेत? तुम्हाला असं काय वाटतंय की मी कोणत्याही गोष्टी हँडल करायला सक्षम नाही आहे का? आई, अगं आता तू रडतेस. आई, तू शांत हो. तुला माझी काळजी वाटते मला माहीत आहे, परंतु आई मी अगदी ठीक आहे, ठणठणीत आहे. पण तू कशी आहेस? तू बरी आहेस ना? तेव्हा मला म्हणालाय की तू आता ठीक आहेस, परंतु मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे, तू आता ठीक आहेस ना? तुला बरं वाटतंय ना? तर शारदाताई म्हणतात, अच्छा म्हणजे नंदिनीने तुला हे सांगितलंय. तर काव्या म्हणते, म्हणजे अगं आई तुला काय वाटलं? तर त्याचवेळी आता काव्या नंदिनीला म्हणते, ताई अगं बघ ना, मी फक्त चौकशी करायला, तिची तब्येतीची काळजीपोटी मी तिला फोन केलाय, पण ती तर रडायला लागली आहे. तर आता नंदिनी फोन घेते आणि म्हणू लागते, आई आता तुला बरं वाटतंय ना? तू स्वतःची काळजी घेतेस ना? तर शारदाताई म्हणतात, हो पण नंदिनी फोन स्पीकरवर नाही आहे ना? नंदिनी म्हणते, नाही. तर शारदाताई म्हणतात, नंदिनी तू काव्याला काही सांगितलं तर नाही आहेस ना? नंदिनी म्हणते, नाही आई, अगं खरं तर मी सांगायचं ठरवलं होतं, पण मी काव्याला काहीही सांगितलं नाही. तुझ्या तब्येतीबद्दल? तर शारदाताई म्हणतात, काव्या तुझ्या आसपास आहे? तर नंदिनी म्हणते की हो. तर त्यानंतर शारदाताई नंदिनीला म्हणतात, म्हणजे तू तुझ्या मिसकॅरेजबद्दल काव्याला काही सांगितलं तर नाही आहेस ना? नंदिनी म्हणते, नाही आई, तू काळजी करू नकोस. बरं तू आता औषधं घे आणि आराम कर, आणि हो कुठल्याही गोष्टीचा विचार करू नकोस. आता नंदिनी फोन ठेवते. तर त्यानंतर आता काव्य नंदिनीला म्हणते, सॉरी मी तुमच्यावर चिडले, पण खरंच तुम्ही माझ्यापासून हे सत्य लपवायला नको होतं. माझा थोडा पारा चढलाच होता, पण सॉरी हा. तर नंदिनी म्हणते, काही हरकत नाही. जीवा म्हणतो, हो काहीच हरकत नाही. काव्य म्हणते, बरं आता मी जाते, मला थोडा वेळ आराम करायचा आहे, पण त्या अगोदर अभ्यास. ज्या विषयात कमी मार्क पडले त्या विषयाचा अभ्यास करून मला आता पूर्वीसारखे मार्क मिळवून दाखवायचे आहेत. मी तुम्हाला चांगले मार्क मिळवून दाखवेनच, टॉप येऊन दाखवेनच. नंदिनी म्हणते, हो नक्कीच. तर आता काव्या नंदिनीला गुड नाईट म्हणते आणि पुन्हा एकदा तिच्या पोटावर हात ठेवते आणि गुड नाईट असं म्हणायला जाणार. त्यावेळी मात्र नंदिनी आणि जीवा घाबरतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, बाहेर खूप छान मस्त पाऊस असतो आणि ते पाहून काव्याला काही राहवत नाही. पार्थ मात्र झोपलेला असतो. काव्य आता पार्थला म्हणत असते की बाहेर खूप छान पाऊस पडतोय, मातीचा छान सुगंध येतोय आणि म्हणूनच माझी माती खायची इच्छा झाली आहे. परंतु पार्थने हे काही नीट ऐकलेलं नसतं. तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनी रोमॅन्टिक झालेले असतात, दोघंही डान्स करत असतात. तर इकडे आता पार्थ बाहेर येतो, तर पाहतो तर इकडे काव्यासुद्धा बाहेरून चिखलाचे पाय घेऊन घरात आलेली असते. तर त्याचवेळी मानिनीताई त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात, पार्थ तुला तर ना मी आता ताटानेच, असं म्हणत ते झाकलेलं ताट उचलतात आणि पाहतात तर दुसऱ्या ताटामध्ये माती असते. मानिनीताई म्हणतात, ताटामध्ये माती कोणी ठेवली आहे? तर त्यावेळी मात्र आता काव्या पार्थकडे बोट दाखवते. पार्थ म्हणतो, मी नाही. तर आता नक्की काव्याला मातीचे डोहाळे लागले आहेत आणि तिला माती खायची आहे, हे सगळ्यांना कळेल का? आणि आता पार्थ काव्याचे हे डोहाळे पूर्ण करेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.